पत्रकार, मानदेशी फाउंडेशनचे सर्व सन्मान्य पदाधिकारी, मी आपल्या सगळ्यांचेच मनापासून आभार मानते की आपण गेल्या अनेक वर्षांपासूनची ही परंपरा आहे. आणि मी परंपरा यासाठी म्हणेन कारण ज्या वेळेला आपण एक प्रगत देश म्हणून वाटचाल करत असतो त्यावेळेला अनेकदा एक देश म्हणून एका बाजूला जी काही आपल्या देशाची लोकसंख्या आहे त्यातून आपण बेसिक अम्युनिटीज, ज्या मूलभूत गरजा असतात ह्या एका बाजूला आपण पुरवण्यामध्ये आणखीन पण त्याला प्रायोरिटी देत असतो, त्याला प्राधान्य देत असतो. पण एक क्षेत्र म्हणून क्रीडा विभागाकडे अजून तितक्या ताकदीने किंवा तितकं जेवढं लक्ष दिलं पाहिजे तेवढं आपण देण्याचा जी वाटचाल आहे ती तितक्या गतिशील आणखीन झालेली नाही आहे. म्हणजे आज मी बऱ्याचदा ऑलिम्पिक्स किंवा आपण इंटरनॅशनल चॅम्पियनशिप्स बघतो आणि आपली लोकसंख्या असणारे जे इतर देश आहेत हे जेवढ्या प्रमाणामध्ये आज मेडल्स घेत आहेत त्यांच्या तुलनेमध्ये पॉप्युलेशन असूनसुद्धा आपण कुठे ना कुठेतरी आजपर्यंत तितका तो टप्पा गाठलेला नाही आहे. ज्या ज्या वेळेला इंटरनॅशनल स्पर्धेमध्ये आपल्याला पदक मिळतात त्या वेळेला तो जर आकडा 30 किंवा 35पर्यंत जरी गेला तरी आपल्याला असं वाटतं की वी हॅव डन अ लॉट. बट मला असं वाटतं की जितकं जास्ती उद्दिष्ट आपण ठेवू तितकं जास्ती आपण पुढच्या कालावधीमध्ये या क्षेत्रामध्ये वाव देऊ शकणार आहोत. मी मानदेशी फाउंडेशनचे या ठिकाणी आभार मानते की आपण आज स्टेट लेवल आणि नॅशनल लेवलच्या प्लेयर्सवर आपण कॉन्सन्ट्रेट करताय. त्याच्यातून आपल्याला इंटरनॅशनल स्तरावर खेळणारे आपल्याला खेळाडू मिळत आहेत. आणि ग्राउंड लेवलपासून जे मी मगाशी सुद्धा म्हटलं की ग्रामीण भागामधले जे खेळाडू आहेत यांच्यामध्ये खूप क्षमता आहे, पण बऱ्याचशा वेळेला त्यांच्या शाळांपर्यंत पोचणं आणि त्याच्याहीपेक्षा जास्ती त्यांच्या आईवडिलांना हे कन्व्हिन्स करणं की ते स्पोर्ट्समध्ये पण करिअर करू शकतात याच्यासाठी जास्ती आपल्याला एफर्ट्स घ्यावे लागतात. पण मी आपल्या फाउंडेशनचे अभिनंदन करीन की तुमच्याकडे उदाहरणं आहेत 100पेक्षा अधिक, ज्याचा प्रभात आपण मगाशी उल्लेख केला की असे आहेत ज्यांना स्पोर्ट्स कोटामधून आज अधिकारी झालेले आहेत. तर या तुमच्या सक्सेस स्टोरीज आहेत. आणि या सक्सेस स्टोरीज कुठे ना कुठेतरी ज्या वेळेला तुम्ही या होतकरू खेळाडूंच्या घरापर्यंत पोचता त्यांच्या आईवडिलांना हे कन्व्हिन्स करायला सोपं जातं की तुमच्या मुलांना तुम्ही खेळामध्ये जरी वाव दिलात तरी ही हॅज अ स्ट्रॉंग फ्युचर, विच इज व्हेरी रेअर अँड विच इज व्हेरी डिफिकल्ट. तुम्ही शाळांपर्यंत पोचू शकता. आपण शाळांमध्ये त्या मुलांना प्रोत्साहन पण देऊ शकतो. मला वाटते पहिली जिने आपलं मनोगत व्यक्त केलं, ज्यांनी आपल्याला प्रश्न विचारला की ती लपून छपून प्रॅक्टिस करायची आणि आज तिला सक्सेस मिळालंय म्हणून या गोष्टीचा ती या व्यासपीठावर उल्लेख करू शकते. जर कदाचित तिला सक्सेस मिळालं नसतं तर तिने हे लपून छपून केलेल्याचा किती उल्लेख केला असता हे पण खरं तर आपण बघितलं तर इट माइट बी अ क्वेश्चन ऑफ डिबेट. बट आय एम ग्लॅड की तिला सक्सेस मिळालं आणि कुठे ना कुठेतरी तुम्ही हे आयडेंटिफिकेशन करताय. आपण सुद्धा ही सूचना दिली. मला बऱ्याचदा वाटतं की शासन म्हणून ज्या वेळेला आम्ही उपक्रम घेतो ना त्याला एक कंपल्शन म्हणून बघितलं जातं, पण ज्या वेळेला फाउंडेशन्स पुढे येतात आणि ते उपक्रम राबवतात त्यावेळेला शिक्षक जास्ती चांगलं, कुठलंही घटक त्याला जास्ती प्रतिसाद देतं कारण ज्यांना आवड असते ना ते पुढे येतात. ज्या वेळेला सगळ्यांना कंपल्शन केलं जातं ना त्यावेळेला ते निग्लिजंट म्हणून एक घेतलं जात असतं. पण ज्यावेळेला एक फाउंडेशनच्या माध्यमातून येतं त्यावेळेला ज्यांना ज्यांना त्याची आवड आहे ते खऱ्या अर्थानं पुढे येतात आणि त्यांना हा प्लॅटफॉर्म मिळतो. सो आय एम एक्स्ट्रीमली हॅपी, आय एम ग्लॅड की कालसुद्धा आमचे 2 तिथले म्हणजे माझ्या मंत्रिमंडळातील वरिष्ठ सहकारी मला वाटते जयकुमारजी गोरेसाहेब असतील आणि आशिषजी दोघंही कार्यक्रमाच्या निमित्ताने होते. आणि तुमची एक परंपरा आहे, तुम्ही गेल्या 12, 13, 14 वर्षापासून काम करत आहात, त्याच्यामुळे एक स्वतःचं एक आगळं वेगळं अस्तित्व तुम्ही निर्माण केलेलं आहे आणि त्याच्यातूनच निश्चितपणाने आज हे खेळाडू तुमच्यापर्यंत येत आहेत. ते तुमच्यामध्ये तेवढा विश्वास दाखवत आहेत की वी आर पुटिंग आवर टाईम अँड आवर एनर्जी अँड एफर्ट्स इन अ व्हेरी राईट प्लेस. सो आय विश ऑल दी बेस्ट टू युअर फ्युचर एंडिव्हियर्स. मी तुमच्या पुढच्या सगळ्या उपक्रमांना सुद्धा खूप शुभेच्छा देईन. आपण साताऱ्यामध्ये अधिकाधिक तिथून सुरुवात केली आणि आज राज्यातील आणि त्याचबरोबर मगाशी आम्ही पुस्तकाचं विमोचन करण्याच्या आधीसुद्धा ज्या गोष्टींचा आपण उल्लेख केलात की आपण राज्याच्या बाहेरसुद्धा काही फॅसिलिटीजवर आपण आणि तिथल्यासुद्धा यांना एनकरेज करण्याचा आपण प्रयत्न करत आहात. त्यामुळे निश्चितपणाने आपले हे प्रयत्न अतिशय कमेंडेबल आहेत आणि ते
आपल्याला पुढच्या कालावधीमध्ये सक्सेसच देतील. मी आत्ताच खरं तर मोहितजींसोबत बोलत होती की दर 5 वर्षांनी एक नवीन पिढी तयार होत असते. आम्ही आता मिलेनियल्स आहोत, 90s किंवा लेट 80sमध्ये जन्माला झालेले. दर 5-10 वर्षांनी एक नवीन जनरेशन तयार होते ज्यांची प्रायोरिटीज वेगळे असतात. आजची जी जेनझेड आहे हे तुम्ही बघाल तर हे स्क्रीनवर गेम्स खेळण्याला जास्ती महत्त्व देत आहे, पण आपलं फाउंडेशन हे त्यांना मैदानापर्यंत आणण्याचा प्रयत्न करतं आहे आणि त्यांच्या ग्रामीण भागातल्या खेळाडूंमधला तुम्ही न्यूनगंड काढण्याचा प्रयत्न करताय. जो इन्फिरियर कॉम्प्लेक्स त्यांना वाटतो ते काढण्याचा तुम्ही प्रयत्न करताय आणि त्यांना खेळासोबतच तुम्ही स्टेजवर बोलण्याचं कॉन्फिडन्ससुद्धा देत आहे. तर या दोन्ही गोष्टी ह्या एका व्यक्तीसाठी मोठं होण्यासाठी आणि त्यांच्या एकंदरीत जीवनाच्या प्रवासामध्ये खूप महत्त्वपूर्ण आहे. त्यामुळे मी तुम्हाला खूप शुभेच्छा देते. अशाच पद्धतीनं पुढे सुद्धा शासनाकडून तर आम्ही सहकार्य करण्याचा प्रयत्न हा आमचा निश्चितपणाने राहील, पण तुम्ही स्वतःच्या म्हणजे एकंदर एक स्वप्न तुम्ही पाहिलं आणि ते पूर्ण करण्यासाठी जी पावलं तुम्ही उचललेली आहेत मी नक्कीच त्याला खूप शुभेच्छा देईन. आज अनेक मान्यवर आहेत आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये आज क्रीडा विश्लेषकसुद्धा या ठिकाणी असतील. मला असं वाटतं की बऱ्याचशा वेळेला न्यूजपेपरच्या सेकंड लास्ट पेजवर आपण स्पोर्ट्स कॉलम्स बघत असतो आणि प्रत्येक खेळाडूचं हे स्वप्न असतं की त्या सेकंड लास्ट पेजवर आपलं कुठंतरी नाव यावं. प्रत्येक खेळाडूला असं वाटत असतं आणि बऱ्याचशा वेळेला असे खेळ आहेत की सांगितलं की क्रिकेट ते खेळायचे. क्रिकेट इज अ ग्लॅमरस स्पोर्ट अँड ॲज इट इज इट गेट्स दी काइंड ऑफ अटेन्शन. आता कबड्डीला थोडंफार मिळायला लागलेलं आहे, पण ग्रामीण भागातले असे खेळ आहेत की ज्यांना प्रोत्साहन देणं हे खूप गरजेचं आहे आणि मला वाटतं ते तुमच्या माध्यमातून होतं आहे. त्यामुळे माझी एकच फक्त तुम्हाला सदिच्छा राहील की जे जे खेळाडू तुम्ही तयार कराल ना ते त्या स्पोर्ट्स कॉलममध्ये त्यांची बातमी लागू दे आणि त्यांना प्रोत्साहन मिळू दे, अशीच माझी मनापासूनची शुभेच्छा राहील. थँक्यू. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.